आर्थिक क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणून अंदाजपत्रकाकडे पाहिलं जातं. 1 एप्रिल 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. याची सविस्तर माहिती, विविध अंगांचा आढावा मी प्राध्यापक डॉक्टर विजय ककडे आपल्यासोबत घेत आहे. अंदाजपत्रकाच्या बाबतीत निश्चितच खूप अपेक्षा प्रत्येक वेळी असतात आणि यावेळी तर सदरच्या सरकारला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. दुसरा कालखंड हा त्यांचा पूर्ण होतो आहे आणि या कालखंडाबरोबरच पुनश्च एकदा सत्ता संपादन करणं हा जसा सरकारचा उद्देश असेल, तसंच अर्थव्यवस्थेला गती देणं, अर्थव्यवस्थेचे मूलभूत प्रश्न जागतिक अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जे निर्माण झालेले ते सोडवणं आणि त्याचबरोबर ग्रामीण क्षेत्राला रोजगाराच्या स्वरूपात, शेती क्षेत्राला मदतीच्या स्वरूपात निश्चितपणे भरीव अशी काही मदत मिळते हे पाहणं देखील या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. हा अर्थसंकल्प अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरतो. तर या अर्थसंकल्पाच्या अनेक बाजू आपण पाहू. विशेषतः जागतिक स्तरावरती आपण पाहतो की 2022 हे वर्ष अनेक अर्थाने आपत्तीचं, अरिष्टाचं ठरलं. युक्रेन आणि रशियातील युद्ध हे लवकर संपेल असं वाटत होतं, परंतु प्रत्यक्षात मात्र ते लांबत गेलं आणि त्याचा परिणाम हे आपल्या सर्वांना तेलाच्या प्रचंड किंमतवाढीमध्ये आणि भाववाढीमध्ये द्यावा लागला. ही भाववाढ अनेक अर्थाने सर्वांनाच त्रासदायक ठरली. विशेषतः भाववाढ नियंत्रणासाठी अमेरिकेने आपल्या व्याजदरामध्ये वाढ करण्याचं धोरण स्वीकारलं आणि फेड रेट म्हणजे अमेरिकेचे व्याजदर जसे वाढले तसे मग इतर देशांनी देखील आपल्याला देखील व्याजदर वाढवणं भाग पडलं आणि याचे परिणाम अर्थातच देशाच्या सर्व क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात दिसू लागले. कर्ज महागली, जीवन महाग झालं, अनेक प्रकारच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आणि ही महागाई नियंत्रणात ठेवण्याचं महत्त्वाचं काम 2022मध्ये करणं भाग पडलं. याच्यासोबतच कोरोनाचा पुन्हा उद्भव होत आहे. अर्थव्यवस्था अजूनही जागतिक स्तरावरती फारशी आशादायी ठरत नाही हे चित्र नाणेनिधी त्याचबरोबर जागतिक बँक यासारख्या संस्थांनी दिलेलं आहे. हे सर्व होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र या जागतिक स्तरावरती एक अत्यंत तेजस्वी तारा, अ ब्राईट स्पॉट इन द वर्ल्ड इकॉनॉमी असं म्हटलं जातं. मूलतः उद्योग क्षेत्र जे अनेक देशांच्यामध्ये विकासाचं प्राईम इंजिन असतं, मुख्य इंजिन असतं, त्या बाबतीत आपण अद्यापही मागे आहोत. कारण एकूण उद्योग क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतला वाटा आजही 17% इतका मर्यादित आहे. वेगळ्या अर्थाने आमची अर्थव्यवस्था अजूनही शेतीवरती, ग्रामीण भागावरती अवलंबून आहे हे स्पष्ट होतं. अर्थसंकल्पाचा चेहरा हा ग्रामीण परिवर्तनाचा, ग्रामीण भागामध्ये परिसेवा चांगल्या प्रकारे देणारा, ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनाला चालना देणारा, अर्थपूर्ण मदत देणारा, विशेषतः खताची जी काही अनुदाने असतात ती अनुदानं असतील, अन्नधान्याचं अनुदान असेल, या बाबतीत सरकारला आखडता हात घेऊन चालणार नाही. याचं महत्त्वाचं कारण असं की सरकारला एका बाजूला आपली वित्तीय तूट, ज्याला मी फिस्कल डेफिसिट म्हणतो, ती कमी करावी लागते, पण त्या शिस्तीमध्ये सातत्याने न बसता प्रसंगानुरूप थोडंसं ही मर्यादा वाढ करणं आवश्यक असतं आणि तसं अर्थमंत्री करतील असं वाटतं. शेती क्षेत्र हेच करोनाच्या काळात सर्वात महत्त्वाचा आधार देणारं, प्रगतीला मदत करणारं क्षेत्र होतं आणि त्यामुळे या क्षेत्राचे जे मूलभूत प्रश्न आहेत, विशेषतः शेती क्षेत्रामध्ये बाजारपेठ चांगली सक्षम करणं, शेतकऱ्यांना उत्पादित मालाला दर चांगला मिळेल याच्या तरतुदी करणं, यासाठी प्रोत्साहित करणं, बाजारपेठेनुसार उत्पादनामध्ये बदल करणारा शेतकरी तयार करणं, या सर्व बाबी अतिशय महत्त्वाच्या ठरतात आणि त्या दृष्टीनं आपल्याला शेतीकडे पाहावं लागेल. रोजगाराचा एक महत्त्वाचा प्रश्न जागतिक स्तरावरती आहे. आपण दररोज या बातम्या ऐकत असतो की अत्यंत मोठ्या आकाराच्या कंपन्या या रोजगार घट करत आहेत. आपल्याकडे शेती क्षेत्र असं आहे की जे रोजगार कितीही कमी झाला तर ते रोजगार देण्यासाठी सक्षम राहतं आणि म्हणून शेती उद्योगातून निर्माण होणारा अर्थपूर्ण रोजगार, परिसेवा विकास, रस्ते, वीज निर्मिती, परिवहन, या सर्वातून होणारा रोजगार हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि म्हणून भारतामध्ये रोजगार हा प्रथम क्रमांकाचा प्राधान्याचा मुद्दा असणं आवश्यक ठरतं आणि तसाच तो या अर्थसंकल्पात दिसेल असं वाटतं. उद्योग जगत प्रगती जर आपण पाहिली तर दर महिन्याला GSTचे येणारे जे आकडे आहेत हे आकडे एकच दाखवतात की उद्योग आपल्या परीने संपूर्ण शक्ती लावून प्रयत्न करत आहे. प्रश्न आता प्रशासकीय पातळीवरती वन नेशन वन टॅक्स अशी जरी GSTच्या बाबतीत आम्ही घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र GSTतून अनेक प्रश्न निर्माण झाले, ते उद्योगासाठी अडचणीचे ठरत आहेत आणि म्हणून GSTच्या दरामध्ये
विशेषतः टॉपचा रेट जो आहे 28%, तो कमी करून 12% आणणं हे उद्योग जगताची सर्वात पहिली आणि महत्त्वाची मागणी आहे. उद्योग जगताला व्याजदरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे. व्याजदर वाढलेले आहेत. विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांना तातडीनं कर्जपुरवठा होणं आणि हे चक्र गतिमान होणं, यासाठी जे अति लहान उद्योग आहेत, ज्याला आपण मायक्रो इंडस्ट्री म्हणतो, असे उद्योग, मध्यम आकाराचे उद्योग, लहान आकाराचे उद्योग यांना प्रोत्साहित करणारं धोरण निश्चितपणे उद्योग जगताला अपेक्षित आहे आणि तशी तरतूद अर्थमंत्री करतील असं वाटतं. कारण लहान उद्योगातून निर्यातीला चालना मिळते. लहान उद्योगातून मोठ्या उद्योगांना असणारे आवश्यक अशा प्रकारची सर्व सुविधा मिळत असते. हे पाहिलं तर निश्चितच उद्योग जगताची पहिली अपेक्षा असणार आहे की GSTमध्ये सुधारणा झाली पाहिजे. GSTचे दर हे रॅशनलाइज वास्तव झाले पाहिजेत, हे अपेक्षा आहे. दुसरी बाब उद्योगाला वीज क्षेत्राच्या बाबतीत आहे की सातत्यपूर्ण आणि योग्य दराने, मी सवलतीच्या दराने म्हणत नाही, पण योग्य दराने वीज पुरवठा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. लघुउद्योग आणि सूक्ष्म उद्योग ही रोजगाराची प्राधान्याची क्षेत्र असतात. विशेषतः 1 लाख रुपये गुंतवले तर त्याच्यामध्ये आमच्याकडे 4 कामगारांना घेता येऊ शकतं आणि तेच 1 लाख रुपये मी मोठ्या उद्योगात गुंतवलेत तर कदाचित अर्धा कामगारच घेतला जाऊ शकतो. आणि या भूमिकेतून लघुउद्योग सातत्याने आमचे रोजगार प्रदान राहतातच. पण चित्र असं असतं की मोठे उद्योग वाढल्याशिवाय लघुउद्योग वाढत नाहीत, कारण मोठे उद्योगच या लघुउद्योगांना मागणी देत असतात. आणि म्हणून या दोघांनाही तारतम्यानं संकलित करणं, प्रोत्साहित करणं हे आवश्यक ठरतं. ऑटोमोबाईल क्षेत्र हे आपल्या देशाचं एका अर्थाने प्रगतीचं इंजिन आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आपले विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरसारखा आपण जर भाग बघितला तर या क्षेत्राने तंत्रक्षेत्रासाठी लागणारी जी काही मूलभूत प्रोत्साहक प्रेरणा असते ती देत असते. आणि त्यामुळे ऑटोमोबाईल सेक्टर विशेषतः अलीकडच्या कालखंडामध्ये EV वाहनांचं जे काही प्रस्त वाढत चाललेलं आहे, हे सगळं जे बदलांची पद्धत दिसते. आणि त्याचबरोबर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो आहे की ज्या नव्या गाड्या येत आहेत या सगळ्या ADAS म्हणजे ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम या पद्धतीचे येतात. हे सगळं तंत्र या उद्योगामध्ये वापरलं जाईल. नव्या आणि अत्यंत कार्यक्षम आणि त्याचबरोबर सर्वांना परवडतील अशा प्रकारची वाहनं देण्यासाठी ऑटोमोबाईल आता एका वेगळ्या क्रांतीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरती आहे आणि त्याला निश्चितपणे या अंदाजपत्रकातून प्रोत्साहित होणं हे अपेक्षित ठरतं. GSTचे एक ज्याला आपण पेनल्टी रेट म्हणतो, अतिशय महागडे दर ज्याला आपण म्हणतो, ते 28%चे आहेत. तर हे दर मुळात कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कोणत्याही देशामध्ये करव्यवस्था ही रॅशनल वस्तुनिष्ठ असणं अत्यंत आवश्यक असतं. अत्यंत मोठा कर आकारल्यामुळे फार उत्पन्न मिळतं असंही नाही. लॅफर कर नावाची एक संकल्पना अर्थशास्त्रात वापरली जाते. म्हणजे कर दर कमी केले तर कर महसूल वाढतो. ती संकल्पना वापरून या ठिकाणी 18% मॅक्झिमम आणि 12% हा सर्वसाधारण कर GSTचा जर आकारलात तर याच्यातून बऱ्यापैकी उद्योगाला चालना मिळू शकते. लघुउद्योगांचं जे उत्पादन आहे, चिमुकले उद्योग किंवा अत्यंत छोटे उद्योग जे आहेत, यांना देखील या GSTमध्ये सवलत देणं, GSTचे रिटर्न्स भरण्यासाठी सातत्यानं जी काही प्रशासकीय अडचण असते ती कमी करण्याच्या दृष्टीनं मदत करणं, याही बाबी महत्त्वाच्या ठरतात. शेतकऱ्याची फक्त कर्जाचीच गरज आहे हा भ्रम आहे. शेतकऱ्याला कर्जाच्या सोबत बाजारपेठ सक्षम करणारी, बाजारपेठेनुसार उत्पादन केल्यानंतर त्याची विक्री करणारी साठप व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, वीज उपलब्धता या बाबी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कर्जपुरवठा वाढल्यामुळे आमचा शेतकरी जास्तीत जास्त तुम्ही कर्जबाजारी करतात की काय अशी एक शक्यता याच्यातून निर्माण होते. त्यामुळे कर्जपुरवठा तरी वाढवलाच पाहिजे, पण त्याच्यासोबत हा कर्जपुरवठा परिणामकारक वापरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणं या गोष्टी आवश्यक ठरतात. निर्यातीच्या बाबतीत विशेषतः व्हॅल्यू ॲडेड ज्याला मी म्हणतो, मूल्यवर्धित निर्यात ही अत्यंत महत्त्वाची असते आणि त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. शेतीमध्ये वैविध्य म्हणजे फळबागा असतील, प्रोसेस फूड असतील, याच्या बाबतीत जागतिक बाजारपेठ जशी मोठी आहे तशी आंतरिक बाजारपेठ देखील प्रचंड मोठी आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याचं कल्याण या एकमेव केंद्रावरती जरी अंदाजपत्रक मांडलं तरी देखील देशाचं परिवर्तन निश्चितपणे मोठ्या वेगानं होऊ शकतं.
अन्न प्रक्रिया उद्योगाचे दोन आहेत. एक आपण जसं आकडेवारी बघितली की 5,000 कोटीची आता निर्यात होते, ती 15,000 कोटीपर्यंत येत्या 3 वर्षात जाऊ शकते. पण दुसऱ्या बाजूला हेही लक्षात घेतलं पाहिजे की यातून निर्माण होणारा रोजगार हा देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये ज्या गुणवत्तेचं संपूर्ण पुरवठा करावा लागतो अन्न साखळीमध्ये, विशेषतः अलीकडच्या कालखंडामध्ये रासायनिक घटकांचा कमीत कमी वापर केलेला, सेंद्रिय शेतीतून तयार झालेला हा जागतिक पटलावरती आणि भारतात देखील स्वीकारलेला एक अतिशय महत्त्वाचा गुणवत्तापूर्ण घटक असतो. तिकडे लक्ष दिलं तर शेतीमध्ये उत्पन्न वाढ आणि रोजगार वाढ या दोन्ही एकाच बाजूला घडू शकतात. या अंदाजपत्रकाला केवळ वर्षाचं अंदाजपत्रक म्हणून न पाहता स्वातंत्र्याचा शतक महोत्सव या दृष्टिकोनातून आपण एक प्रगत अर्थव्यवस्थेमध्ये जाणार आहोत. त्याची चित्र कशा प्रकारची असतील, सामाजिक न्याय कशा प्रकारचा असेल, रोजगार कशा प्रकारचा असेल, विशेषतः आम्ही तरुणांचा देश म्हणून आज संपूर्ण जगामध्ये सांगत असतो. या तरुणांची सुप्त क्षमता पूर्णपणे वापरून देशाचं परिवर्तन, विकसनशील अर्थव्यवस्थेतून विकसित अर्थव्यवस्था होणं, हे परिवर्तन करण्यासाठी सरकारची धोरणं या अंदाजपत्रकातून दिसणं अपेक्षित आहे. अर्थातच सरकारची एक राजकीय बांधिलकी, राजकीय ज्याला आपण सक्ती म्हणू, ती असणारच आहे. पुनश्च सत्ता मिळावी हे कोणाला वाटणार नाही, प्रस्थापित सरकारला वाटणार नैसर्गिकच आहे. पण ते करत असताना आपण केलेल्या 10 वर्षाचा संपूर्ण इतिहासपट, आर्थिक बदलाचा संपूर्ण आढावा घेत असताना हेही लक्षात घेतलं पाहिजे की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही जे बदल केले त्याची दखल घेतली गेली. आंतरराष्ट्रीय स्तरावरती केंद्रीय चलन, विशेषतः इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमधले सेंट्रल डिजिटल करन्सी आपण लॉन्च केलेली आहे. आमचं चलन आता जागतिक स्तरावरती 8 ते 10 देशामध्ये आता स्वीकारलं गेलेलं आहे. ही सर्व जर आपण बाजू लक्षात घेतली तर भारत हा सुप्त क्षमतांचा आता वापर करत आहे, विकासाच्या एकंदरीत मार्गावरती वेगानं चालत आहे, हे आता जगाला पटलेलं आहे. त्यामुळं दावोसची परिषद असेल किंवा अन्य कुठेही असेल, वित्तीय संपूर्ण निधीचं संकलन आमच्या देशाकडे जे वळतं आहे, गुंतवणुकीचा ओघ जो वळतो आहे तो अतिशय सकारात्मक आहे. जागतिक पटलावरती ही भूमिका अधिक सुदृढ करणं आणि आमच्या बाजारपेठेमध्ये गुंतवणूक करा, त्याचे परतावे निश्चित तुम्हालाही मिळतील आणि देशालाही मिळतील, या पद्धतीनं आव्हान देणारं आणि सकारात्मक संदेश निश्चितपणे व्यक्त करणारं असं हे अंदाजपत्रक असेल असं वाटतं. अर्थसंकल्पाच्या बाबतीत सर्वसामान्यांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे सरकार महागाईच्या बाबतीत कोणती भूमिका घेतं, माझ्या खिशावरती पडणारा दररोजचा बोजा कमी होतो का, गॅसच्या किमती कमी होणार का, किंवा माझा एकंदरीत महिन्याचा खर्च काही कमी होईल का, अशा पद्धतीनं पाहत असतो. महागाईच्या बाबतीत सरकारला जर काही महत्त्वाचं करायचं असेल तर प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा सातत्यपूर्ण होणं आणि वाजवी किमतीला होणं या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आणि त्यासाठी सरकार इंधनाच्या किमतीच्या बाबतीत थोडासा सबुरीचा दर कमी करण्याचा प्रघात ठेवतं का हे पाहणं आवश्यक ठरतं. GSTचे दर कमी करणं हा देखील एक महागाईच्या वरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय हा होऊ शकतो. पण महागाईच्या सोबतच त्याचं उत्पन्न जर कुंठित झालं तर त्याचा आघात मोठ्या प्रमाणावरती होत असतो. म्हणून महागाईच्या जोडीला आपल्याला बेरोजगारीचा प्रश्न हा लक्षात घ्यावा लागेल. रोजगाराचा हक्क हा जगण्याचा हक्क म्हणून स्वीकारला गेला पाहिजे. हे पाहत असताना विषमता जी वाढली ती जर आपण पाहिली तर आज देखील चित्र असं दिसतं, ऑक्सफॅमचा अहवाल आता सर्वांना परिचित आहे, की देशातील देखील 40% मालमत्ता 1% लोकसंख्येकडेच राहते. या लोकसंख्येवरती म्हणजे या 1% लोकसंख्येवरती जरी 5% कर आकारला तरी सर्व लोकांना पुरेल इतक्या प्रमाणावरती अन्नधान्य सुरक्षा देता येऊ शकते. शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे, वैद्यकीय सुविधा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या सर्वांच्या बाबतीत शासन सकारात्मक बदल करतं आहे. विशेषतः आरोग्याच्या सुविधाच्या बाबतीत महात्मा फुले आरोग्य सुविधा असेल किंवा विम्याच्या बाबतीत सर्वसाधारण विमा असेल, या पद्धतीने जी मदत देते ती आणखीन चांगल्या प्रकारे देणं, एकत्रित देणं हे अत्यंत आवश्यक आहे. जगभर जी पद्धती स्वीकारली जाते मिनिमम बेसिक इन्कम, किमान आधार उत्पन्न, याचा देखील एक उपयोग करणं हे अत्यंत आवश्यक ठरतं. आणि म्हणून कररचना बदलत असताना विशेषतः प्रत्येक मध्यमवर्गीयांचं एक अंदाजपत्रक म्हटलं की आमच्या इन्कम टॅक्समध्ये काय सवलत मिळणार का असा एक आग्रही असतो. आणि गेल्या 10 वर्षामध्ये 2014 नंतर अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक वेळेला मध्यमवर्गीयांना वाटतं की आमचा स्लॅब थोडासा बदलावा, तो बदलला गेला नाही. कदाचित यावेळेला एक गुड गेस्चर म्हणून एक चांगली अशा प्रकारची टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणून 10 वर्षाच्या
कालखंडात दिलेली मदत किंवा सहकार्य म्हणून या मध्यमवर्गीयांचं जे काही करमुक्त उत्पन्न आहे ते 2.5 लाखावरून 3 लाखापर्यंत नेण्याची शक्यता आहे. पण हे करत असताना कर पाया कमकुवत होतो, कर भरणाऱ्यांची संख्या कमी होते. म्हणून कर पाया कमी न करता कर सवलती ज्या आहेत, विशेषतः बचतीच्या बाबतीत फक्त 1.5 लाखाचीच मर्यादा आहे, ती 3 लाखापर्यंत केली तर गुंतवणुकीसाठी लागणारा निधी उपलब्ध होऊ शकतो आणि एका प्रकारचं समाधान देखील या लोकांना मिळू शकतं. असा प्रयोग करणं अतिशय आवश्यक ठरतं. जागतिक मंदीच्या बाबतीत पुन्हा 2 गटामध्ये आपण विभाजन करू. एक म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्री जी आहे आपली, जी देशाची महत्त्वाची आणि अतिशय चांगलं चलन मिळवून विदेशी चलन मिळवून देणारे तो उद्योग, आणि दुसऱ्या बाजूला ज्याला म्हणजे फिजिकल एक्सपोर्ट म्हणतो, अभियांत्रिकी वस्तू असतील, शेतीतील असेल, यातून होणारी निर्यात, या 2 बाबी जर पाहिल्या तर जागतिक मंदीचा फटका थोडासा या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला निश्चितपणे दिसतो. त्यांना अर्थमंत्री अधिक चांगल्या पद्धतीने मदत करणं आवश्यक आहे. आणि दुसऱ्या बाजूला अभियांत्रिकी क्षेत्र जे आहे की ज्याची मागणी ही मुळातच देशांतर्गत चांगल्या प्रकारची आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील ती वाढती आहे आणि त्याला देखील प्रोत्साहित करण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहित करणं हे आवश्यक ठरतं. आणि या चौकटीमध्ये निर्मला सीतारामन यांचं अंदाजपत्रक हे पोषक, प्रेरक या दोन्ही पद्धतीने असेल असं वाटतं.